नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। चिरंजीव आदिराज आणि चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी चेतनाचे केळवण पनवेल करंजाडे येथे साजरे। केळवण म्हणजे वधूवरांच्या घरच्यांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी जेवणासाठी आमंत्रण देऊन त्यांना भेटवस्तू देणे। हा सोहळा लग्नाआधीच केला जातो। केळवण हा एक महत्त्वाचा संस्कार आहे जो सामाजिक बंध मजबूत करतो। केळवण या शब्दाची उत्पत्ती कानडी शब्दापासून झाली आहे। घरात एखादे लग्नकार्य असले की हमखास केळवणाची आमंत्रणे मिळतात। नवरा नवरीच्या आवडीचे जेवण केळीच्या पानावर वाढले जाते, तसेच त्यांना आवडीने भेटवस्तूही दिली जाते। यापूर्वी केवळ नवरीचेच केळवण जेवण साजरे होत असे, पण आजकाल नवरा नवरी दोघांनाही मित्रमंडळी आप्तेष्टांकडून केळवणाचे आमंत्रण दिले जाते। काही ठिकाणी ते वधूवरांच्या आईवडिलांना सुद्धा आग्रहाने बोलावले जाते। असाच हा केळवण सोहळा उरण तालुक्यातील पागोटे येथील माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य आदिराज किशोर पाटील व चेतना दिलीप पाटील या वधूवरांचा आदिराजची पनवेल करंजाडे येथील मावशी सौ सुजाता नरेश केणी यांच्या घरी रविवार दिनांक 29 डिसेंबर 2024 रोजी थाटामाटात साजरा झाला। या समारंभासाठी केळीच्या पानाची सुंदर सजावट करण्यात आली होती। केळीच्या पानाची रांगोळी काढण्यात आली होती। सुरुवातीला आदिराज व चेतनाचे घरात पाऊल टाकण्यापूर्वी औक्षण करण्यात आले। त्यानंतर फुलांच्या पाकळ्यांच्या पायघडीवरून त्यांना पाटावर बसवून त्यांचे औक्षण करून घरातील वडीलधाऱ्या मंडळीने या जोडीला आशीर्वाद दिले। या कार्यक्रमासाठी आदिराजचे मोठे मामा श्याम भोईर, मामी तृप्ती भोईर, मोठी मावशी भारती पाटील व रतन मामा, छोटी मावशी सुजाता केणी नरेश मामा, नर्मदा मावशी चंद्रकांत मामा, मितेश दादा प्राजक्ता वहिनी, शुभम दादा दीप्ती वहिनी, हर्षराज दादा जान्हवी वहिनी, ऋतिका ताई, प्रणया माई, समिधा दिदी, भाविका, वेदांत, सर्वेश, जियांश, कावेरी, त्रिशा, पियू, हर्षवी तसेच वडीलधाऱ्यांमध्ये शांताराम केणी व आदिराज यांची आई ज्योती पाटील हे सर्व उपस्थित होते। आवडीचे रुचकर जेवण, आईस्क्रीम, गोडाची डिश असा जेवणाचा थाट होता। सर्वांनी यावेळी नाचगाणी बोलून हा मंगल कार्यक्रम आनंदाने पार पाडला। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर, पागोटे, उरण।